आज 30 नोव्हेंबर 2022 रोजी प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्याची एक उत्कृष्ट परंपरा या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केली. अत्यंत जल्लोषामध्ये, शिवप्रेमीच्या उत्साहामध्ये आज प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते, जेल प्रवक्ते संजय राऊत साहेब मात्र आगपाखड करत आहेत. ते काय म्हणतात की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना शिवप्रताप दिन साजरा करण्याचा हक्क नाही. राऊत साहेब, ही जी शिवसेना आपली आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवाजी महाराजाचा विचार पुढे घेऊन, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ही शिवसेना जी नावारूपाला आणली, त्याच्यासाठी धर्मवीर आनंदराव दिघे साहेबापासून ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबापर्यंत प्रत्येकाने आपल्या रक्ताचं पाणी करून ही शिवसेना आज वाढवली आणि मोठी केली. आज आपल्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते. राऊत साहेब, आपण भरकटत आहात, वाटेल ते बोलत आहात, वाटेल ते आरोप करत आहात. आज आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब शेतकऱ्याच्या बांध्यापासून ते गोरगरीब कामगाराच्या घरापर्यंत विविध शासकीय योजना आणि शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचं काम करत आहेत. अहोरात्र दिवसाला 18 ते 20 तास काम करून गोरगरिबाच्या कल्याणासाठी, ह्या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी काम करत असताना संजय राऊत साहेब, आपण फक्त वायफळ टीका करण्यापलीकडे काही करू शकत नाही. आणि ते तुमची आग पाकड आणि तुमचे ते डोकं सरकलेले आहे की काय असा विचार मनात येतो. आपण आपले उभाटा नेते, राज्याचे मुख्यमंत्री असताना कुठले खोके कुठे पुरवायचे आणि कुठले खोके कुठं नेऊन ठेवायचे याच्या व्यतिरिक्त आपण काम केलेलं काही दिसत नाही. आपण केलेलं काम कुठल्या जनतेपर्यंत पोहोचलेलं नाही. आपण मातोश्रीच्या बाहेर कधी पडला नाहीत. मातोश्रीच्या आत बसून फक्त डरकाळ्या फोडण्यापलीकडे आपण काहीही केलं नाही. पण आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सर्वसामान्यापर्यंत, स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आज या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे. आणि शेतकऱ्याच्या मुलालाच या शेतकऱ्याच्या व्यथा काय असतात, कामगाराच्या व्यथा काय असतात, दीनदलिताच्या व्यथा काय असतात, आणि त्यानुसार धोरणं राबवण्याचं आणि प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम आज मंत्रिमंडळ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली करत आहे. आपण आगपाकड करत राहा, पण आमचं सरकार आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्र राज्याची प्रगती, ह्या शेतकऱ्याची प्रगती, ह्या कामगाराचं कल्याण करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. मी विकास पाटील, प्रवक्ता, बाळासाहेबाची शिवसेना. जय हिंद, जय महाराष्ट्र.